1 2 3 4 5 6 7 आणि 8 कणसं या ठिकाणी या मकेला लागलेले आहेत। हे अडवांटा कंपनीचं 741 हे वाण या ठिकाणी आपण टोकन पद्धतीने लावलेलं आहे। काही शेतकरी बांधवांचं म्हणणं होतं की हे 8 कणसं आलेले आहेत, परंतु त्यातील एक किंवा 2 कणसं भरणार नाहीत किंवा त्याला दाणे येणार नाहीत। अरे असे बऱ्याचशा शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी कमेंट्स केलेल्या होत्या। पण 8 ते 7 कणसांपैकी 6 कणसं ही पूर्ण क्षमतेने भरलेले आहेत। 1 एकराचा प्लॉट आहे, तर ह्या 1 एकरामध्ये साधारणतः 30 ते 35 क्विंटल मका या ठिकाणी निघणं अपेक्षित आहे आणि तेवढी निघेल। तर शेतकरी बांधवांनो, की आपला परवाच एक व्हिडिओ यूट्यूबला व्हायरल झालेला होता आणि त्या यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या शेतातील जी काय आंतरपीक म्हणून आपण मका घेतलेला आहे ऊसामध्ये, तर त्याला 7 ते 8 कणसं त्या ठिकाणी आलेले होते। परंतु काही शेतकरी बांधवांचं म्हणणं होतं की हे 8 कणसं आलेले आहेत, परंतु त्यातील एक किंवा 2 कणसं भरणार नाहीत किंवा त्याला दाणे येणार नाहीत। अरे अशा बऱ्याचशा शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी कमेंट्स केलेल्या होत्या। परंतु आज आपल्याकडे उत्तम योग्य प्रकारे नियोजन केल्यामुळं ह्या ठिकाणी ह्या मक्याच्या ताटाला एकूण 8 ते 7 कणसांपैकी 6 कणसं ही पूर्ण क्षमतेने भरलेले आहेत। या ठिकाणी याच्यामध्ये या बियाणं देखील एकदम दर्जेदार आणि चांगल्या प्रतीचं भरलेलं आहे। या ठिकाणी मी तुम्हाला प्रत्यक्ष जेवढी कणसं भरलेली आहेत ते काढून या ठिकाणी दाखवत आहे। हे पहा, हे 1, त्यानंतर हे दुसरं देखील कणीस पूर्ण दर्जेने किंवा पूर्ण क्षमतेने या ठिकाणी भरलेलं आहे। बियाणे देखील याचे टपोरे दाणेदार भरलेले आहेत। त्यानंतर हे तिसरं कणीस आहे पाठीमागचं, हे 3 नंबरचं, हे बघा पूर्ण टोकापर्यंत बियाणे या ठिकाणी भरलेले आहेत। त्यानंतर इथं आहे हे बघा, हे देखील कणीस पूर्णतः भरलेलं आहे। थोडीशी कणसाची साईज छोटी आहे, परंतु बियाणे हे पूर्ण क्षमतेने या ठिकाणी भरलेले आहेत। हे पहा, 1 2 हे खाली पडलेले 3 हे 4 आणि इथे एक काढले। साधारणतः 5 ते 6 अशा पद्धतीने या ठिकाणी हे कणस या ठिकाणी भरलेले आहेत। हे पहा, तर किती एकरात आहे सगळं? आता हे आपला 1 एकराचा प्लॉट आहे, तर ह्या 1 एकरामध्ये साधारणतः 30 ते 35 क्विंटल मका या ठिकाणी निघणं अपेक्षित आहे आणि तेवढी निघेल। काय नियोजन केलं होतं? सगळ्याच जे मका आले होते, कणस आले होते, त्याला सगळ्यांना आता बऱ्यापैकी बी भरणा झालेले। आता याचं कसं, पहिला या रानामध्ये कांद्याची आपण लागवड केलेली होती, पण पावसामुळे अतिवृष्टीमुळं कांदा फेल गेला आणि त्याच रानामध्ये आपण ऊस आणि ऊसामध्ये हे मका हे आंतरपीक घेतलेले आहे। अडवांटा कंपनीची आपण या ठिकाणी मका टोकन पद्धतीने लावलेली आहे आणि याला खत असेल, त्यानंतर अळीचा प्रादुर्भाव जास्त असतो, त्यामुळं अळीचं फवारणी असेल, कीटकनाशक, बुरशीनाशक याचा वापर करून आणि योग्य खताचं नियोजन करून हे पीक या ठिकाणी यशस्वीरित्या आलेलं आहे। शेतकऱ्यांना काय आव्हान करा? शेतकऱ्यांना याच्या माध्यमातून एकच मी आवाहन करू इच्छितो की योग्य नियोजन आणि योग्य पद्धतीने त्याचं पिकाचं संगोपन केलं तर कुठलीही गोष्ट या ठिकाणी शेतीमध्ये अशक्य नाही, एवढंच आपण या ठिकाणी शेतकरी बांधवांना आवाहन करू इच्छितो।